भाऊ आनंदान स्वयंपाक करीन भाऊ आनंदान दोघे देऊ आपण खुशालीन स्टोरीचे बोल ऐकून काय केलं पार ध्यान केलं पार ध्यान हातात फासे घेऊन हातात फासे घेऊन पारदी हिंडे रानू माळ हिंडता हिंडता तळ्याच्या काठला बेलाचं झाड बहु छान झाड बहु छान खाली फाशी लावून पारदी चढून गेलावर खाली फाशी लावून पारदी चढून गेलावर एक एक फांदा तोडून टाकीतोय पार जमिनीवर जमिनीवर मी हरण चरत होते त्या रानाला मी हरण चरत होते त्या रानाला चरता चरता जवळ आले राव पाहून फांद्याला फांद्याला अचानक पासा जाऊन पडलाय हाणाच्या गळ्याला अचानक पासा जाऊन पडलाय नळाच्या गळ्याला पापी पारदी खाली उतरला खाली उतरला हातात सुरी घेऊन कापितो नळाची मान हातात सुरी घेऊन कापितो नळाची मान नळाची मान हरला धावून बोलती पारद्या कारण अरे पारद्या तुला सांगते दे माझ्या पतीला सोडून काप माझी रे मान अरे पारद्या तुला सांगते दे माझ्या पतीला सोडून काप माझी रे मान हरणीचे बोल ऐकून काय केलं पार ध्यान केलं पार ध्यान हातात सुरी घेऊन दिलंय सोडून कापू लागला हरणीची मान कापू लागला हरणीची मान हरण बोलती पारद्या कारण राव धावून बोलती पारद्या कारण बोलते पारद्या कारण अरे पारद्या तुला सांगते मुलं मला दोन अरे पारद्या तुला सांगते मुलं मला दोन
कोण गायला सांभाळील कोण येते पाना पाजून येते पाना पाजून हे घे माझं वचन गेले राव घराला पाना देऊ लागली हौसन पाना देऊ लागली हौसन पेता पेता पिले बोलते आई कारण पेता पेता पिले बोलते आई कारण रोज पाना गोड लागत रोज पाना गोड लागत आज का कडू लागत हरण बोलते पाल्या कारण पार द्याला दिलंय वचन पार द्याला दिलंय वचन जाण पारद्या कारण माग हरण पिले राव संगतीला चालून गेले पारद्या जवळ चालून गेले पारद्या जवळ पिले बोलते पारद्या कारण पिले बोलते पारद्या कारण दे आमच्या आईला सोडून दे आमच्या आईला सोडून काप माझी रे मान गवळे गवळे मास किती छान तुझ्या स्टोरी जेवण आनंदान दयाली दिलं सगळ्याला सोडून कैलाशी कळाल शंकराला